नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गावागावातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये चांगलाच गारठा पडलेला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा 5 ते 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरलाय. थंडीचा कडाका आणखी 3 दिवस असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात शुक्रवारी सर्वात कमी किमान तापमान नागपूरमध्ये नोंदवण्यात आलंय. नागपूर इथे 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलंय, तर मध्य महाराष्ट्रात जळगाव इथे 6.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. केंद्र सरकारचा कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कांदा निर्यात अनुदान हे 5% वरून 10% पर्यंत वाढवण्यात आलंय. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं मान्य केलेली वाणिज्य मंत्रालयाची मागणी मान्य केली आहे. कांद्याच्या निर्यातीसाठी 137 कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे कांदा निर्यातीला आता मोठी गती येणार आहे. पर्यायानं कांदा बाजारातली मंदी हटण्यास मदत होणार आहे. कांद्याच्या दरात घसरणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा आणि तातडीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान मनाली हॉटेलमध्ये त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते. चैत्यभूमीला जाण्याआधीच आझाद यांना कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांना मालाडच्या मिलन हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलेला आहे आणि याचा निषेध प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. 1 जानेवारीला शौर्य दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाची प्रशासनानं केलेल्या तयारीची या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक गावकरी आणि अनुयायी या सर्वांनी सहकार्य करण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. एक जानेवारीला विजयस्तंभावर अभिवादन कार्यक्रम आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे ग्रामीणमधल्या आरोपींना प्रतिबंधात्मक या दृष्टीनं आदेश काढण्यात आलेले आहे. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर बंदी घाला अशी मागणी आरपीआय युवा मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. 1 जानेवारीला कोरेगाव भीमा विजयस्तंभापासून 200 मीटर लांब मोकळ्या मैदानात सभा घ्यायला परवानगी देण्यात आली आहे. रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर, भाई विवेक चव्हाण, भारत मुक्ती मोर्चाच्या सभा होतील अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. तर पुण्यामध्ये 30 जानेवारीला भीम आर्मी प्रमुख रावण उर्फ चंद्रशेखर आझाद यांची सभा होतीये हे वृत्तपत्रात वाचण्यात आलेलं आहे. मात्र अद्याप परवानगीसाठी अर्ज आलेला नाही. आल्यावर पाहू. मात्र जर कुणी आक्षेपार्ह भाषण करेल तर आणि तसं वाटलं तर परवानगी दिली जाणार नाही असं देखील पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं आहे. भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी त्यांचा विश्वासू सेवकरी विनायक याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याला ताब्यात घेतल्यानं भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. अल्पवयीन चिमुरड्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना आता मृत्यूदंडाची शिक्षा होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं हा महत्त्वाचा निर्णय दिलाय. पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून त्या अंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे. अहमदनगरमधल्या राष्ट्रवादीच्या भूमिकेनं काँग्रेस नेते नाराज झालेत. राष्ट्रवादीचं भाजपला पाठिंबा देणं काँग्रेसच्या जिव्हारी लागलंय आणि याचबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीच्या भूमिकेनं निवडणुकांच्या तोंडावर राज्यात आघाडीत बिघाडी आल्याची चित्र सध्या दिसून येत आहे. अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला धोबी पछाड दिलाय. महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानं नगरमध्ये प्रथमच भाजपचा महापौर निवडला गेलाय. महापौर पदाच्या निवडणुकीत वाकळे यांना 37 मतं मिळाली आहेत. तर शिवसेना आणि काँग्रेसनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. भाजपच्या मालन ढोणे यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. गिरीश महाजन यांची खेळी यशस्वी झाली असून शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष असूनही सत्तेच्या चाव्या भाजपकडे गेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. नगरमध्ये भाजप पिछाडीवर पडली होती. अखेर पक्षानं गिरीश महाजन यांच्यावर महापौर पदाची निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यानंतर महाजन यांनी जोरदार राजकीय खेळी करत नगरमध्ये आपला महापौर निवडून दिलाय.
तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये भाजपला मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षानं नोटीस बजावली आहे। काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाला मतदान करू नये असं बजावल्यानंतरही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मतदान का केलं असा सवाल पक्षानं नगरसेवकांना केलाय। दरम्यान राष्ट्रवादीनं भाजपला दिलेल्या या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज झालेत। भविष्यात याचा परिणाम होऊ शकतो असं विखे पाटील म्हणालेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचं देखील कळतंय। अहमदनगरमध्ये भाजपला मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षानं नोटीस बजावली आहे। नगरसेवकांनी तात्काळ भाजपला मदत करण्याचं कारण दाखवण्याचे आदेश नगरसेवकांना देण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलंय। नगरसेवकांकडून नोटीसीला उत्तर आल्यानंतर संबंधित नगरसेवकांवर राष्ट्रवादी पक्ष कठोर कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला शिवसेना नगरसेवकांनी धक्काबुक्की केली आहे। अहमदनगर महापालिका सभागृहात छिंदमला धक्काबुक्की करण्यात आली आहे। महापौर पद निवडणुकीसाठी छिंदम पालिकेत आला होता। या महापौर निवडणुकीवर काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेनंही बहिष्कार घातलाय। ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं छिंदम म्हणाले। अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बोराटेंनी छिंदम यांच्याकडे पाठिंबा मागितल्याचा पुरावा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। एक ऑडिओ क्लिपच आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। मराठा आरक्षणासह एसटीमध्ये मेगा भरती होणार आहे। दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी 15 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये 4242 रिक्त पदं भरली जाणार आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे। औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा तसंच यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात ही भरती होणार आहे। शिर्डीमध्ये राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला। यावेळी जागा वाटपापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत असं राजू शेट्टी म्हणाले। संपूर्ण कर्जमुक्ती आणि हमीभाव जाहीरनाम्यात आल्याशिवाय काँग्रेससोबत चर्चा करणार नाही, तसंच सन्मानाने जागा दिल्या तरच काँग्रेससोबत जाऊ असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी काँग्रेसला दिलाय। कराड तालुक्यातल्या मलकापूर नगर परिषदेची निवडणूक 27 जानेवारीला होणार आहे। ही निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे आणि डॉक्टर अतुल भोसले यांच्या अस्तित्वाची मानली जाते। तर कराड तालुक्यातील मलकापूर नगर परिषदेची निवडणूक जाहीर करण्यात आली असून 27 जानेवारी 2019 रोजी ही निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी 2 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे। यंदा पाऊस कमी पडल्यानं तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक नगण्य आहे। मात्र यंदा हा आकडा 70% घटला असून मार्केटमध्ये फक्त 2000 क्विंटल तूर विक्रीला येते आहे। सध्या लातूर जिल्ह्यात अनेक मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे। मात्र शासनानं संपादित केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला अजूनही त्यांना मिळालेला नसल्यानं रेणापूर तालुक्यातल्या संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। रेणापूर तालुक्यातील पानगाव फाटा इथे गुरढोरं बैलगाड्यांसह मोठ्या संख्येनं 6 गावच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडचं काम सुरू असल्यामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी होत आहे। धनतोली परिसरातील रहाटे कॉलनी ते धनवटे कॉलेज हा रस्ता एकेरी केल्यानं वाहतूक कोंडी होती। तर या वाहतूक कोंडीमुळे नागरिक सध्या संतापले। धुळ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापाड्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाची टोलाई न कापण्याच्या शासन निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केलंय। शासनाच्या निर्णयाचा निषेध करत यावेळी धुळे बाजार समितीतील इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर बसून आंदोलन करण्यात आलं। यावेळी हमाल कामगारांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तर राज्यात 1 डिसेंबरपासून कृषी बाजार समित्यांमधील इलेक्ट्रॉनिक काट्यावर शेतमाल टोलाईची रक्कम शेतकऱ्यांकडून कापू नये असे आदेश सरकारने दिले आहेत। आग्रामध्ये समाजकंटकांनी 10वीच्या विद्यार्थिनीला जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद मनमाडमध्ये देखील उमटू लागलेत। याच्या निषेधार्थ सर्व पक्षीयांनी मोर्चा काढलाय। याच दरम्यान दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक फरार झाला होता आणि त्याच संबंधातील गुन्हा मिटवण्यासाठी पोलीस नाईक जैताडे आणि पोलीस पाटील दीपक आत्माराम आंबुरे आणि मध्यस्थ विलास प्रभाकर काळे यांना 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलाय। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर इथे गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आलंय। ही महिला गांजा विक्री करत
नेणार असल्याच्या गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्याच्याच आधारावर मंगळूरपीर पोलिसांनी तिला अटक केली. 8 किलो ओलसर गांजा तिच्याकडे आढळून आलाय आणि त्याची किंमत जवळपास 67,827 रुपये इतकी आहे. हिंगोली जिल्ह्यातील जयपूर येथे एकतर्फी प्रेमातून मुलाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं विष प्राशन केल्यानंतर आता गुन्हा दाखल होईल या भीतीनं मुलाने देखील विष पिलाय. भारत कुंडलिक पोपळघट हा जयपूर इथला अल्पवयीन मुलीस छेडछाड करत होता. तर भारतकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलीनं विष प्राशन केलं. तर आपल्यावर आता गुन्हा दाखल होईल या भीतीनं भारतने देखील विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. लातूरमध्ये एका क्लास चालकाला 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या तिकिटाची काँग्रेसकडे मागणी करणारा एका संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक यांच्यासह 7 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक सचिन म्हस्के याला पोलिसांनी अटक केली आहे. उस्मानाबादमध्ये दुष्काळाच्या दुष्टचक्रानं शेतात उभी पिकं उद्ध्वस्त होत असताना रेशीम शेती ही दिवसेंदिवस बहरत चालली आहे. कमी पाणी आणि कमी मेहनत, खात्रीपूर्वक उत्पन्न यामुळे डोंगरावर वसलेल्या भूम तालुक्यात देखील आता रेशीम शेती बहरताना दिसते. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. अशातच शेतकऱ्यांच्या मदतीला सोलापुरातले डॉक्टर प्रवीण पाटील धावून आलेत. त्यांनी आपल्या शेतातला चांगल्या प्रतीचा 5 एकर हिरवा ऊस चारा म्हणून शेतकऱ्यांना मोफत वाटलाय. पाथरी तालुक्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी विजेच्या तारांच्या घर्षणानं ऊस जळाल्याची घटना घडली आहे. ऊसासोबत शेतात ठेवलेल्या जनावरांचा कडबा देखील जळून खाक झालाय. परभणीच्या दिवे गावात ही घटना घडली आहे. गाव शिवारातील प्रकाश गलबे आणि नारायण गलबे या 2 सख्या भावांच्या शेतातील 5 एकर ऊस जळून खाक झालाय. वाशीमध्ये पांगरीकुटे आणि कळंबेश्वर गावातील तलाव जवळ जमिनीतून गूढ आवाज येत असून जमिनीमध्ये कंपन होत असून या जमिनीला मोठ्या भेगा पडत असल्यानं गावामध्ये सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. टी1 वाघिणीच्या बछड्याची शोध मोहीम सध्या स्थगित करण्यात आली आहे. टी1 वाघिणीच्या बछड्यांना जेरबंद करण्याची मोहीम 18 डिसेंबरपासून चालू आहे. या बछड्यानं 4 दिवसांपासून शिकार केलेली नाहीये. अशा वेळी जर त्याला बेशुद्ध केल्यास तर औषधामुळे त्याच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या हे ऑपरेशन या ठिकाणी थांबवण्यात आलं आहे. पुरंदर तालुक्यात सासवडच्या वाघिरे महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्याचा शरद युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेचे नायिका अंजली आणि राणा यांच्या हस्ते करण्यात आलं. वर्ध्यामध्ये लोकायत स्मृती व्याख्यान मालेचं आयोजन करण्यात येत आहे. कुटुंबातील मृत व्यक्तींची 13वी अथवा 10वा न करता या समितीला दिलेल्या देणगीतून या व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. यावर्षी भारतीय संविधानापुढील आव्हानं आणि आजचे वास्तव या विषयावर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. किल्ले रायगडावर नाशिकमधील अंध व्यक्तींची सहल काढण्यात आली होती. ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन या संस्थेनं अंध व्यक्तींसाठी किल्ले रायगड सहलीचं आयोजन केलं होतं. या सहलीच्या माध्यमातून 38 अंध व्यक्तींनी किल्ले रायगडाच्या अनुभवाचा आनंद घेतला. यातील 9 अर्ध अंध तरुणांनी गड पायी सर केला. कराड इथल्या शिवराय ट्रॅकिंग ग्रुपच्या युवकांनी अवघड लिंगाणा सर केलाय. 16 जणांनी कोणत्याही आधुनिक साधनांच्या मार्गदर्शक प्रशिक्षणाशिवाय 3000 फूट उंचीचा असा हा लिंगाणा सर केलाय. हतनूर धरणावर यंदा लाल नयनसरी या धोकाग्रस्त प्रजातीमधील पक्षी देखील दाखल झालेले आहेत. वरणगाव इथल्या चातक निसर्ग संवर्धन संस्थेनं ही नोंद केली आहे. यासह विविध प्रकारचे बदक, भांडखोर, पानलावा, बागचोचा, तुतारी, टेमिंग, चाटीलावा, मोठा आरली, छोटा सुरय, चमचा आदी पक्षी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं आढळून येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील नागेशवाडी इथे पोलिसांनी 20 लाखांचा गुटखा जप्त केलाय. पोलीस सूत्रांना मिळालेल्या माहितीवरून नागेशवाडी इथे ही कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्यामधील कालवडे भागातील भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडला. या बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तर सापळा टाकून देखील वनविभागाला हा बिबट्या हाती लागला नाही. अखेर 2 तासानंतर बिबट्या उसात पडून गेलाय. त्यामुळे आता या भागात भीतीचं वातावरण पसरलंय. काँग्रेस पक्षाच्या 133व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं विविध कार्यक्रम राबवून पक्षाचा वर्धापन दिन पंढरपूर इथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं पंढरपूरमधील प्रत्येक गावात झेंडावंदनही करण्यात आलं. शहरातील महाद्वार घाटावरील गोरगरीब निराधार व्यक्तींना उबदार शालीचं यावेळी वाटप करण्यात आलं.
गुहागरमधील पालशेत समुद्र किनारपट्टीवरून टिपलेली ही सुंदर डॉल्फिन माशांची विलोभनीय अशी दृश्य आहेत. सुमारे 200 डॉल्फिन सध्या एकत्र कळपाने या पाण्यात पोहत असल्याचं यावेळी बघायला मिळालं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी मैदानात झिंगाट डान्स केलाय. महिला क्रिकेटमध्ये अंतिम निलंगा वर्सेस लातूर सामन्यामध्ये निलंगा तालुक्याचा विजय झाल्यानं सर्व खेळाडू, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, निलंग्याचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार इतर अधिकाऱ्यांनी देखील यावेळी झिंगाट डान्स करून विजयाचा आनंद साजरा केला.